नमस्कार शेतकरी बांधवांनो. बऱ्याच शेतकऱ्यांना महाडीबीटीवर अर्ज भरण्यासाठी अडचण येत आहे. तर आता आज मी आपल्याला सांगणार आहे आपण अर्ज कसा भरायचा. आज मी एक ठिबकचा अर्ज भरून आपल्याला दाखवत आहे. ठिबकचा अर्ज भरण्यासाठी सर्वात अगोदर मी आपल्याला एक व्हिडिओ बनवून दाखवतोय. याच्यामध्ये जवळपास 50% पर्यंत अनुदान आहे. 50% ते 80% पर्यंत अनुदान आहे. याच्यासाठी आपण अर्ज कसा करायचा ते आज आपल्याला दाखवतोय व आपण हा अर्ज पाहून आपला अर्ज नक्की भरावा. सर्वात अगोदर आपण महाडीबीटीच्या साईडवर जावे. साईडवर जाऊन शेतकरी लॉग इन निवडावे. त्याच्यानंतर आपला फार्मर आय डी नंबर टाकवा. फार्मर आय डी नंबर टाकल्यावर आपल्याला एक OTP येईल, जो आपण फार्मर आय डीला मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्या नंबरवर OTP येईल. तो OTP टाकून आपण लॉग इन करावं. लॉग इन केल्यावर आता हे आपलं लॉग इन होतं आहे. आपण लॉग इन केल्यावर घटक निवडायचा आहे. घटक निवडल्यावर सर्वात अगोदर शासकीय स्कीमसाठी अर्ज करा. कृषी यांत्रिकीकरण, सिंचन व ठिबक हे आपण निवडलेलं आहे. आपण शिवार निवडायचं आहे. त्याच्यानंतर ठिबक सिंचन हे प्रकार निवडायचं आहे. त्याच्यानंतर आपण ठिबक सिंचन हे निवडल्यावर इनलाईन पद्धती निवडायची. अंतर किती घ्यायचं ते निवडायचं आहे. त्याच्यानंतर आपण किती क्षेत्रासाठी अर्ज करतो आहे ते इथं आपल्याला हेक्टरमध्ये लिहायचं आहे. हेक्टरमध्ये लिहिल्यावर इथं आपण पुढे जा. आता आपला अर्ज सादर झालेला आहे. त्याच्यानंतर आपण खाली जाऊन मेन मेनूवर जायचं, क्लिक करायचं. मेन मेनूवर जाऊन अर्ज सादर करा यावर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर अर्ज सिलेक्ट करायचा. आपण काय काय अर्ज भरलेले आहेत आपल्याला इथं दिसतात. याच्यानंतर इथं पेमेंटचं ऑप्शन येतं. मी अगोदर पेमेंट भरलेलं असल्याने मला डबल पेमेंट लागत नाही. या प्रकारे आपला अर्ज सबमिट झाला. अर्ज सबमिट झाल्यावर आपण त्याची हे पावती काढून ठेवू शकतो. आपल्याजवळ जपून ठेवायची. हे पावती नाही काढली तरी पण ही पावती आपल्या पोर्टलवर सेव्ह राहते. तरी पण बऱ्याच लोकांना या पावतीची आवश्यकता असल्यास ही पावती काढून घ्यायची. धन्यवाद मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने मी आपल्याला आज अर्ज कसा भरायचा ते शिकवलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे. जर कोणाला काही अडचण आली तर मला नक्की संपर्क करावा व आपण याच्या अगोदर कोणत्या स्कीमसाठी अर्ज भरलाय का ते सांगावे. बरेच जण म्हणतात तुम्ही चुकीचे मेसेज टाकतात, अशी कुठली स्कीम नाही. हे आज मी तुम्हाला ऑनलाईन याच्यासाठी हा फॉर्म भरून दाखवलाय की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की सरकारी स्कीम आहेत व आपण याचा फायदा घेऊ शकतो. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. व आवडल्यास नक्की आपल्या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट नक्की करा. आपण कुठली स्कीम घेतली मला नक्की कमेंट करून सांगावे व अनुदान किती मिळाले ते सांगावे.